फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर आपण पाहिलं की सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री विमानतळावरती ज्या कार्यक्रमासाठी आले आहेत तिथेच सोलापूर जिल्ह्यातील ज्या पूरग्रस्त बाधित लोक आहेत तर त्यांना शासनाच्या वतीने या ठिकाणी विशेष किट जे आहे ते देण्यात येणार आहे। खरं तर आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवळपास 15,215 कुटुंबियांना जे आहे दिवाळीचं किट मोफत भेट देण्यात येणार आहे। खरं तर पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, अनेकांची शेती वाहून गेली, घरं वाहून गेली आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या माध्यमातून ही मदत जी आहे ती आता या पूरग्रस्त भागातील लोकांना देणार आहेत। आपल्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत। सर, खरं तर आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन शुभारंभ होत आहेत, दोन चांगले कार्यक्रम होत आहेत। एक म्हणजे विमानतळ सेवेचं सुरुवात होते मुंबई विमानतळ आणि दुसरीकडे पूरग्रस्तांना मदत सुद्धा दिली जाते। नक्की काय काय या किटमध्ये आहे आणि कशा पद्धतीचा हा सर्व उपक्रम आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जिल्हा नियोजन समिती सोलापूरतर्फे जे पूरग्रस्त बाधित कुटुंब आहेत 15,215 कुटुंबाची महसूल प्रशासनामार्फत यादी आम्हाला प्राप्त झाली आहे। या सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोडधोड साजरी करता यावी यासाठी हा उदात्त त्यांची दिवाळी गोडधोड साजरी व्हावी या उद्देशाने माननीय पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीने जो 3 कोटीचा निधी उपलब्ध करून सर्व पूरबाधित कुटुंबांना ही दिवाळीपूर्वी प्रत्येकाच्या घरी ही किट जाऊन त्याचं वितरण करण्यात येत आहे। याच्यामध्ये अगदी लहान सहान जीवनावश्यक वस्तू याच्यामध्ये आपण कव्हर केले आहेत। अगदी टूथब्रशपासून दंतमंजन पुडीपासून पेस्ट, तेल, फणी, कंगवा, अंगाचे साबण आणि दिवाळीमध्ये जो आपण मोती साबण वापरतो ते मोती साबण पण आपण या दिवाळीसाठी आपण देत आहोत। तसेच कपड्याचं साबण, तसेच लहान मुलांसाठी बिस्किट पुडे आणि जे गव्हाचा आटा, बऱ्याच ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे, गहू असून गहू दळता येत नाही, हा उद्देश समोर ठेवून गव्हाचा 5 किलो आटा हा जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येत आहे। तसेच साखर, चहापत्ती, डाळ, रवा, बेसन, स्वयंपाकाचं तेल, बेसन, मीठ, तिखट, हळद, डालडा, शेंगदाणे, पोहे, गूळ, काडीपेटी, अगरबत्ती, मेणबत्ती अगदी अंगाच्या उठण्यापासून सर्व वस्तू याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खरोखरच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम जिल्हा नियोजन समितीमार्फत सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि सर्व पूरबाधित कुटुंबियांच्या घरी ही व्यवस्थित किट पोचून सर्वांची दिवाळी सुखमय, आनंदी व भरभराटीची व्हावी हाच यामध्ये प्रशासनाचा प्रमुख उद्देश आहे। आणि यासाठी आमचे जिल्हाधिकारी साहेब आणि पालकमंत्री महोदय हे विशेष प्रयत्न करत आहेत। सर्वांना ह्या दिवाळीपूर्वी हे किट वितरणाचं काम आम्ही प्रशासनामार्फत योग्य पद्धतीने करत आहोत। धन्यवाद। आपण पाहतोय खरं तर जवळपास 3 कोटी रुपये जे आहेत ते जिल्हा नियोजन समितीमध्ये ठिकाणी जिल्हाधिकारी स्वतः आहेत। सर, कशा पद्धतीचं खरं तर पूरग्रस्त शेतकरी आहेत आणि त्यांना आता दिलासा मिळतोय प्रशासनाकडून, काय सांग? नाही, ते माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पना होता। ते DPDC मधून जवळपास 2.5-3 कोटी रुपयेमधून जेवढे पूरग्रस्त होते 15,000चे जवळपास जे पूरग्रस्त होते ज्यांच्या घरात पाणी गेला होता त्यांच्यासाठी एक राशन किट तयार करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 14-15 दिवस पुरेल एवढा राशन 28 किलोचा राशन DPDC योजनेच्या फंडमधून तयार करण्यात आलेलं आहे। तो आज त्याचे वाटप सुरू होईल। त्यासाठी ट्रक सगळे आम्ही आणून ठेवलं आहे। मायक्रो प्लॅनिंग पण झालं आहे। प्रत्येक गावामध्ये एक राशन किट वाटप समिती पण आम्ही सेटअप केलं आहे। त्यांच्या मार्फत तो वाटप पण होईल। आज त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते। तर आज दोन या आनंदाच्या बातम्या आहेत। एकीकडे विमानतळ म्हणजे मुंबई विमानसेवा जी आहे ती सुरू होते आणि दुसरीकडे पूरग्रस्तांना मदत वाटप होते। काय नाही, आज सोलापूरसाठी खूप मोठा दिवस आहे, कारण मुंबई सोलापूर फ्लाईट सुरू होणे जिल्ह्याच्या इकॉनॉमीसाठी, इंडस्ट्रीजसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी पण खूप मदत होईल। इथे बिझनेस आणण्यामध्ये सोलापूरच्या विकासमध्ये एक माइलस्टोन हा साबित होईल, मला खात्री आहे। तसेच पूर परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने खूप चांगलं काम केलं आहे। आता त्याच्या शेवटचा टप्पा आहे तो एकवेळी राशन किट संपल्यानंतर जे शेती पीकचे पंचनामेचे आहेत तो पण आम्ही ऑलरेडी शासनाला अहवाल पाठवला आहे। शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पण पैसे लवकर जातील। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी ही मदत होणार आहे आणि या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पूरग्रस्त शेतकऱ्यांना देखील ही मदत आज येणार असल्याचं आपल्याला पाहायला। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव